माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. आज मन की बातची सुरुवातच एका दूरध्वनीने करूया. आदरणीय प्रधानमंत्री जी, मैं कोमल त्रिपाठी मेरठ से बोल रही हूँ। 28 तारीख को नेशनल साइंस डे है। इंडिया की प्रोग्रेस और उसका ग्रोथ साइंस से पूरी तरह से जुड़ा हुआ है। जितना ही हम इसमें रिसर्च और इनोवेशन करेंगे, उतना ही हम आगे बढ़ेंगे और प्रॉस्पर करेंगे। क्या आप हमारे युवाओं को मोटिवेट करने के लिए कुछ ऐसे शब्द कह सकते हैं जिससे कि वो साइंटिफिक तरीके से अपनी सोच को आगे बढ़ाएं और हमारे देश को भी आगे बढ़ा सकें? धन्यवाद। आपण फोन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. विज्ञानाबाबत माझ्या युवा मित्रांनी अनेक प्रश्न मला विचारले आहेत. काही ना काही लिहिलं आहे. आपण पाहिलं आहे की समुद्राचा रंग निळा दिसतो. मात्र दैनंदिन जीवनात आपण अनुभवतो की पाणी रंगहीन असतं, त्याला रंग नसतो. नदी असू दे, समुद्र असू दे, त्यातल्या पाण्याला रंग का दिसतो याचा आपण कधी विचार केला आहे? 1920च्या दशकामध्ये एका युवकाच्या मनात हा प्रश्न आला. याच प्रश्नाने आधुनिक भारताचा एक महान वैज्ञानिक उदयाला आला. आपण जेव्हा विज्ञानाबाबत बोलतो तेव्हा सर्वप्रथम मनात नाव येतं ते म्हणजे भारतरत्न सर C.V. रामन यांचं. त्यांना लाईट स्कॅटरिंग म्हणजेच प्रकाश प्रकिरणावरच्या उत्कृष्ट कार्यासाठी नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. रामन इफेक्ट या नावाने त्यांचा शोध प्रसिद्ध आहे. 28 फेब्रुवारी या दिवशी रामन यांनी लाईट स्कॅटरिंगचा शोध लावला होता असं मानलं जातं. म्हणून आपण दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतो. या शोधासाठी त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता. या देशानं विज्ञानाच्या क्षेत्रात अनेक महान वैज्ञानिक दिले. एकीकडे महान गणितज्ञ बोधायन, भास्कर, ब्रह्मगुप्त आणि आर्यभट यांची परंपरा राहिली, तर दुसरीकडे आरोग्य चिकित्सेमध्ये सुश्रुत आणि चरक आपल्या गौरवाचे स्थान आहेत. सर जगदीशचंद्र बोस आणि हरगोविंद खुराना यांच्यापासून ते सत्येंद्रनाथ बोस यांच्यासारखे वैज्ञानिक म्हणजे भारताचा गौरव आहेत. सत्येंद्रनाथ बोस यांच्या नावाने तर प्रसिद्ध बोसोन कण असे नावही दिले गेले आहे. नुकताच मुंबईत वाधवानी कृत्रिम बुद्धिमत्ता संस्थेच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मला लाभली. विज्ञान क्षेत्रातल्या चमत्कारांविषयी जाणून घेणं मोठं रंजक होतं. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून रोबो, बोट्स आणि विशिष्ट काम करणारी यंत्र तयार करण्यासाठी मदत मिळते. आजकाल यंत्र स्वअध्ययनातून स्वतःच्या बुद्धिमत्तेला आणखी स्मार्ट करत आहेत. या तंत्रज्ञानाचा उपयोग गरीब, वंचित आणि गरजूंचे जीवन सुकर करण्यासाठी होऊ शकतो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या कार्यक्रमात मी वैज्ञानिक समुदायाला आवाहन केलं होतं की दिव्यांग बंधू भगिनींचे जीवन सुकर बनवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा कसा वापर करता येईल. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून आपण नैसर्गिक आपत्तीबाबत अंदाज करू शकतो का? शेतकऱ्यांना पीक घेण्यासाठी काही मदत करू शकतो का? आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी सुलभ व्हाव्यात आणि आजाराचा आधुनिक पद्धतीने उपचार व्हावा यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता मदतीची ठरू शकते का? काही दिवसांपूर्वी इस्रायलच्या पंतप्रधानांसमवेत मला गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये आयक्रिएटच्या उद्घाटनाला जाण्याची संधी मिळाली. तिथे एका युवकाने एक असे डिजिटल उपकरण विकसित केले होते की बोलता येत नाही अशा मूक व्यक्तीने आपले म्हणणे लिहिले की त्याचे आवाजात रूपांतर होते आणि आपण एखाद्या व्यक्तीशी बोलून ज्याप्रमाणे संवाद साधतो त्याप्रमाणे या व्यक्तीशी संवाद साधू शकतो. अशा अनेक ठिकाणी आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करू शकतो असं मला वाटतं. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची व्हॅल्यू न्यूट्रल असते, म्हणजेच यांना स्वतःचं मूल्य नसतं. कुठलंही यंत्र हे आपल्या इच्छेप्रमाणेच
काम करतं. मात्र आपण यंत्राकडून काय काम करून घेऊ इच्छितो ते आपल्यावर अवलंबून असतं. इथे मानवी उद्देश महत्त्वाचा ठरतो. विज्ञानाचा मानव कल्याणासाठी उपयोग, मानवी जीवनाची सर्वोच्च उंची गाठण्यासाठी विज्ञानाचा उपयोग. विजेच्या दिव्याचा शोध लावणारे थॉमस अल्वा एडिसन यांना आपल्या अनेक प्रयोगात अनेकदा अपयश आलं. याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की विजेचे दिवे कसे बनवू नयेत याच्या 10,000 पद्धती मी शोधल्या आहेत. म्हणजेच एडिसन यांनी आपल्या अपयशालाच आपली ताकद बनवलं. योगायोगानं सौभाग्य आहे की आज मी महर्षी अरविंद यांची कर्मभूमी ऑरीविले इथे आहे. एक क्रांतिकारक म्हणून त्यांनी ब्रिटिश शासनाला आव्हान दिलं, त्यांच्या विरोधात लढा दिला, त्यांच्या शासनाप्रती जबाब मागितला. अशा प्रकारे त्यांनी एक महान ऋषी म्हणून जीवनातल्या प्रत्येक पैलूबाबत प्रश्न उपस्थित केला, त्याचे उत्तर शोधून मानवतेला मार्ग दाखवला. सत्य जाणण्यासाठी वारंवार प्रश्न विचारण्याची भावना महत्त्वाची आहे. वैज्ञानिक शोधाच्या मागे खरीखुरी प्रेरणा ही असते. का, काय आणि कसे या प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत तोपर्यंत स्वस्थ बसता कामा नये. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आपले वैज्ञानिक, विज्ञान क्षेत्राशी जोडल्या गेलेल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. आपली युवा पिढी सत्य आणि ज्ञानाच्या शोधासाठी प्रेरित होवो, विज्ञानाच्या मदतीने समाजाची सेवा करण्यासाठी प्रेरित होवो, यासाठी माझ्या अनेक अनेक शुभेच्छा. मित्र हो, पेच प्रसंगाच्या संकटाच्या वेळी सुरक्षितता, आपत्ती या विषयावर मला अनेक संदेश येतात. लोक काही ना काही लिहित असतात. पुण्याहून रवींद्र सिंग यांनी नरेंद्र मोदी मोबाईल ॲपवर आपल्या प्रतिक्रियेत व्यावसायिक सुरक्षिततेविषयी लिहिलं आहे. ते लिहितात की आपल्या देशात कारखाने आणि बांधकामांच्या ठिकाणी सुरक्षिततेचा दर्जा तितकासा चांगला नाही. येत्या 4 मार्चला भारताचा राष्ट्रीय सुरक्षा दिवस आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधानांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात सुरक्षितता हा विषय घ्यावा, ज्यामुळे लोकांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढेल. जेव्हा आपण सार्वजनिक सुरक्षिततेविषयी बोलत असतो त्यावेळी 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे तत्परता आणि दुसरी म्हणजे तयारी. सुरक्षितता 2 प्रकारची असते. एक जी आपत्तीच्या वेळी आवश्यक असते, सेफ्टी ड्युरिंग डिझास्टर्स, आणि दुसरी म्हणजे दैनंदिन जीवनात आवश्यक असते ती सुरक्षितता, सेफ्टी इन एव्हरीडे लाईफ. दैनंदिन जीवनात आपण सुरक्षिततेविषयी जागरूक राहिलो नाही तर आपत्तीच्या वेळी सुरक्षितता मिळवणं कठीण होतं. आपण सर्वजण अनेकदा रस्त्यावर लिहिलेली पाटी वाचतो. त्यावर लिहिलेलं असतं, सतर्कता हटी दुर्घटना घटी, एक भूल करे नुकसान, छीने खुशियाँ और मुस्कान, इतनी जल्दी न दुनिया छोड़ो, सुरक्षा से अब नाता जोड़ो, सुरक्षा से न करो कोई मस्ती, वरना जिंदगी होगी सस्ती. त्याच्यापुढे या वाक्यांचा आपण आपल्या जीवनात काही उपयोग करत नाही. नैसर्गिक आपत्ती बाजूला ठेवली तर बऱ्याच दुर्घटना आपल्या कोणत्या ना कोणत्या चुकीचा परिणाम असतात. जर आपण सतर्क राहिलो, आवश्यक नियमांचे पालन केले, तर आपण आपल्या जीवाचं रक्षण करण्याबरोबरच मोठ्या दुर्घटनेपासून आपल्या समाजालाही वाचवू शकतो. आपण पाहतो की कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेबाबत अनेक बाबी लिहिलेल्या असतात, मात्र प्रत्यक्षात त्याचं पालन होताना दिसत नाही. माझा तर आग्रह आहे की ज्यांच्याकडे अग्निशमन गाड्या असतात अशा महानगरपालिका, नगरपालिकांनी आठवड्यातून
किंवा महिन्यातून एकदा वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांसमोर मॉक ड्रिल करायला हवं. याचे 2 फायदे होतील. अग्निशमन दलालाही सतर्क राहण्याची सवय राहील आणि नव्या पिढीलाही याबाबत शिक्षण मिळेल आणि त्यासाठी वेगळा खर्च करण्याची आवश्यकता उरत नाही. एका प्रकारे शिक्षणाचा हा एक भाग बनतो आणि यासाठी मी नेहमीच आग्रही आहे. आपत्ती आणि संकटाबाबत बोलायचंच झालं तर भारत भौगोलिकदृष्ट्या विविधतेने नटलेला देश आहे. या देशाने काही नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्ती आणि रासायनिक तसेच औद्योगिक दुर्घटना झेलल्या आहेत. NDMA म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण देशाच्या आपत्ती व्यवस्थापनाकडे लक्ष पुरवतं. भूकंप असो, पूर असो, वादळ असो, भूस्खलन असो, यासारख्या आपत्तीत रेस्क्यू ऑपरेशनसाठी NDMA तातडीनं धाव घेतं. त्यांनी मार्गदर्शक तत्त्व जारी केली असून त्याचबरोबरीने क्षमतावृद्धी आणि प्रशिक्षणासाठी त्यांचे अखंड काम सुरू असते. पूर, वादळप्रवण जिल्ह्यात आपदा मित्र म्हणून उपक्रम हाती घेण्यात आला आहे. प्रशिक्षण आणि जागरूकता यांची महत्त्वाची भूमिका आहे. 2-3 वर्षांपूर्वी उष्णतेच्या लाटेत दरवर्षी हजारो लोकांना प्राण गमवावे लागत होते. त्यानंतर NDMAने या संदर्भात कार्यशाळा आयोजित केल्या. जनजागृती करण्यासाठी अभियान हाती घेतलं. हवामान विभागाने अचूक अंदाज वर्तवले आणि या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे चांगला परिणाम जाणवला. 2017मध्ये उष्णतेच्या लाटेमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत घट होऊन ही संख्या 220 पर्यंत आली. यावरून लक्षात येतं की आपण सुरक्षिततेला प्राधान्य दिलं तर आपण सुरक्षितता प्राप्त करू शकतो. समाजात असं काम करणारे असंख्य लोक असतील, सामाजिक संघटना असतील, जागरूक नागरिक असतील, जे कुठलंही संकट आलं तरी क्षणात मदत आणि बचाव कार्यात स्वतःला झोकून देतात. मी या सर्वांची प्रशंसा करू इच्छितो. अशा प्रकाश झोतापासून दूर राहिलेले असंख्य नायक आहेत. अग्निशमन सेवा, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, सशस्त्र दल, अर्धसैनिक बलाचे बहादूर जवान संकट काळात आपल्या प्राणाची पर्वा न करता जनतेची मदत करतात. NCC आणि स्काउटही या कार्यात मदत करतात, प्रशिक्षणही देतात. गेल्या काही दिवसात आम्ही एक प्रयत्न केला आहे. जगात अनेक देशांच्या संयुक्त लष्करी कवायती होतात, तर मग आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातही जगातल्या देशांचा असा संयुक्त सराव का असू नये? भारताने याबाबत पुढाकार घेतला आहे. बिमस्टेक, बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, भूतान आणि नेपाळ या देशांचा संयुक्त आपत्ती व्यवस्थापन सरावही झाला. हा पहिला आणि व्यापक प्रयत्न होता. आपण धोक्याबाबत सतर्क आणि जागरूक असलेला समाज बनायला हवं. आपल्या संस्कृतीत आपण मूल्यांचं रक्षण, मूल्य सुरक्षा याबाबत अनेकदा बोलतो. मात्र सुरक्षिततेचे मोल आपण जाणले पाहिजे, समजून घेतले पाहिजे. ही मूल्ये आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली पाहिजेत. आपल्या सामान्य आयुष्यात आपण बऱ्याचदा पाहिलंय की आपण विमानाने प्रवास करताना विमानात सुरुवातीला हवाई सुंदरी सुरक्षिततेबाबत सूचना आणि माहिती देत असते. आपण 100 वेळा या सूचना ऐकल्या असतील. पण आज आपल्याला कोणी विमानात नेलं आणि विचारलं की सांगा कोणती गोष्ट कुठे आहे, जीवनरक्षक जॅकेट कुठे आहे, त्याचा उपयोग कसा करायचा, मी खात्रीने सांगतो की आपल्यापैकी कोणीही नाही सांगू शकणार. याचा अर्थ माहिती देण्याची व्यवस्था होती का? तर होती. प्रत्यक्ष त्या बाजूला पाहण्याची शक्यता होती का? तर होती. मात्र आम्ही केलं नाही, कारण आमचा स्वभाव जाणीवपूर्वक ऐकण्याचाच नाही. म्हणूनच विमानात बसल्यानंतर आमचे कान ऐकतात, मात्र ही सूचना आपल्यासाठी आहे असं आपल्यापैकी कोणालाच वाटत नाही. जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात आपला असाच अनुभव आहे.
आपण असा विचार करता कामा नये की सुरक्षितता कोणा दुसऱ्यासाठी आहे. आपण सर्वजण आपल्या सुरक्षिततेप्रती जागरूक राहिलो तर त्यात समाजाची सुरक्षितताही आपोआपच येते. माझ्या प्रिय देशबांधवांनो, यावेळच्या अर्थसंकल्पात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत गावासाठी बायोगॅसच्या माध्यमातून टाकाऊतून संपत्ती आणि टाकाऊतून ऊर्जा तयार करण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी उपक्रम सुरू करण्यात आला असून त्याला गोबर धन असे नाव देण्यात आले आहे. गॉल्वनायझिंग ऑर्गॅनिक बायो ॲग्रो रिसोर्सेस या गोबरधन योजनेचा उद्देश आहे की गाव स्वच्छ ठेवणे आणि पशुधनाचे शेण, शेतातली पिकांची धाटे यापासून कंपोस्ट खत आणि त्याचं बायोगॅसमध्ये रूपांतर करून त्यातून धन आणि ऊर्जा निर्मिती करणे. संपूर्ण जगात भारतात साधारणपणे 30 कोटी पशुधन आहे आणि शेणाचं उत्पादन प्रतिदिन 30 लाख टन आहे. काही युरोपीय देशात आणि चीनमध्ये, मात्र भारतात याचा पूर्ण क्षमतेने उपयोग केला जात नव्हता. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत आपण या दिशेने आगेकूच करत आहोत. पशुधनाचे शेण, शेतातला राहणारा कचरा, स्वयंपाकघरातला कचरा या सर्वांचा बायोगॅसवर आधारित ऊर्जा निर्मितीसाठी उपयोग करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. गोबरधन योजनेअंतर्गत ग्रामीण भारतातल्या शेतकऱ्याला, बंधू भगिनींना प्रोत्साहित केलं जाईल की शेण आणि कचऱ्याकडे केवळ टाकाऊ म्हणून पाहू नका, तर उत्पन्नाचा स्रोत म्हणून पहा. गोबरधन योजनेतून ग्रामीण भागाला अनेक लाभ होतील. गावं स्वच्छ राहण्यासाठी मदत होईल, पशु आरोग्याची निगा राखली जाईल आणि उत्पादकता वाढेल. बायोगॅसने स्वयंपाक केल्याने ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्णता वाढेल. शेतकरी आणि पशुपालन करणाऱ्यांना उत्पन्न वाढीला मदत होईल. कचरा गोळा करणं, त्याची वाहतूक, बायोगॅसची विक्री यातून रोजगाराच्या संधी वाढतील. गोबरधन योजनेच्या सुयोग्य अंमलबजावणीसाठी एक ऑनलाईन मंच तयार करण्यात येईल, ज्याद्वारे शेतकऱ्यांना ग्राहकाशी जोडले जाईल आणि शेतकऱ्याला शेणासाठी आणि कृषी टाकाऊ मालासाठी योग्य भाव मिळेल. मी उद्योजकांना, विशेषतः ग्रामीण भारतात राहणाऱ्या भगिनींना आवाहन करतो की आपण पुढाकार घ्या. बचत गट तयार करून, सहकारी समित्या तयार करून या संधीचा पूर्ण लाभ घ्या. स्वच्छ ऊर्जा आणि हरित रोजगार यासाठीच्या या चळवळीचा भागीदार बनण्यासाठी मी आपल्याला निमंत्रित करतो. आपल्या गावातल्या टाकाऊचे संपत्तीत रूपांतर करण्यासाठी आणि शेणाचे गोबरधनात रूपांतर करण्यासाठी पुढाकार घ्या. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आतापर्यंत आपण संगीत महोत्सव, खाद्य महोत्सव, चित्रपट महोत्सव अशा अनेक प्रकारच्या महोत्सवांबद्दल ऐकलं आहे. मात्र छत्तीसगडमधल्या रायपूरमध्ये एक आगळाच प्रयत्न करत राज्याचा पहिला कचरा महोत्सव आयोजित केला गेला. रायपूर महानगरपालिकाद्वारे आयोजित या महोत्सवाच्या मागचा उद्देश होता स्वच्छतेप्रती जागरूकता. शहरातल्या टाकाऊचा कल्पक उपयोग करणं आणि कचऱ्याचा पुन्हा वापर करण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायाबाबत जागरूकता निर्माण करणं. या महोत्सवात अनेक उपक्रम झाले. त्या दरम्यान विद्यार्थ्यांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला. कचऱ्याचा उपयोग करून वेगवेगळ्या कलाकृती तयार केल्या गेल्या. कचरा व्यवस्थापनाच्या सर्व पैलूंविषयी लोकांना प्रशिक्षित करण्यासाठी कार्यशाळा आयोजित केल्या गेल्या. स्वच्छता या संकल्पनेवर संगीतमय कार्यक्रमही झाला. कलाकृती निर्माण केल्या गेल्या. रायपूरपासून प्रेरणा घेऊन इतर जिल्ह्यातही वेगवेगळ्या प्रकारचे कचरा महोत्सव झाले. प्रत्येकाने आपापल्या बुद्धिकौशल्याचा वापर करत स्वच्छतेबाबत कल्पक विचार मांडले, चर्चा केल्या, कविता सादर केल्या. स्वच्छतेबाबत
एक उत्सवी वातावरण निर्माण झालं. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांनी यात ज्या चढाओढीने भाग घेतला ते अद्भुत होतं. कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेच्या महत्त्वाप्रती ज्या अभिनव पद्धतीने हा महोत्सव भरवला गेला त्याबद्दल मी रायपूर महानगरपालिका, छत्तीसगडची जनता, इथलं सरकार आणि प्रशासनाचं खूप खूप अभिनंदन करतो. दरवर्षी 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. देशात आणि जगभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवशी देशात नारी शक्ती पुरस्काराने वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव केला जातो. आज देश वुमेन डेव्हलपमेंटच्या पुढे जाऊन वुमेन लीड डेव्हलपमेंटच्या दिशेने वाटचाल करत आहे. आज देश महिला विकासाच्या पुढे जाऊन महिला नेतृत्वाखाली विकास या दिशेने वाटचाल करत आहे. या क्षणाला मला स्वामी विवेकानंद यांचे विचार आठवतात. त्यांनी म्हटलं होतं, आदर्श नारी संकल्पना म्हणजे परिपूर्ण स्वातंत्र्य. 125 वर्षांपूर्वी स्वामीजींचा विचार भारतीय संस्कृतीतला नारी शक्तीबाबतचे चिंतन व्यक्त करतो. आज सामाजिक आर्थिक जीवनात प्रत्येक क्षेत्रात महिलांना समान भागीदारी सुनिश्चित करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपण अशा परंपरेचा भाग आहोत जिथे पुरुषांची ओळख महिलांमुळे व्हायची. यशोदानंदन, कौशल्यनंदन, गांधारी पुत्र अशीच ओळख असायची मुलाची. आज आपल्या स्त्री शक्तीने आपल्या कार्यातून आपलं आत्मबल आणि आत्मविश्वास यांची प्रचिती दिली आहे. स्वतःला आत्मनिर्भर केलं आहे. स्वतःबरोबरच देश आणि समाजाला पुढे नेऊन नव्या उंचीवर नेण्याचं काम केलं आहे. महिला सशक्त आहेत, सबल आहेत. देशाच्या विकासात समान भागीदार आहेत. हेच तर नवभारताचं स्वप्न आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने मला एक चांगली गोष्ट सुचवली होती. त्यांनी सांगितलं की 8 मार्चला महिला दिनी अनेक वेगवेगळे कार्यक्रम होतात. प्रत्येक गावात आणि शहरात 100 वर्ष पूर्ण केलेल्या माता भगिनींचा सत्कार आयोजित केला जाऊ शकतो का? त्यात त्यांच्या जीवनाची प्रदीर्घ कहाणी जाणून घेता येऊ शकते का? मला हा विचार चांगला वाटला म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. स्त्री शक्तीची जाणीव करून देणारी उदाहरणं आपल्याला अनेक मिळतील. आपल्या आजूबाजूला आपण पाहिलं तर अनेक उदाहरणं आपल्याला प्रेरणा देतील. आत्ताच झारखंडमधून मला माहिती मिळाली. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत झारखंडच्या सुमारे 15 लाख, हा आकडा लहान नाही, या महिलांनी संघटित होऊन 1 महिना स्वच्छता अभियान चालवलं. 26 जानेवारी 2018 पासून सुरू झालेल्या या अभियानाअंतर्गत फक्त 20 दिवसात या महिलांनी 1,70,000 शौचालय निर्माण करून नवं उदाहरण ठेवलं. यामध्ये 1 लाख महिला मंडळांचा समावेश आहे. 14 लाख महिला, 2,000 महिला पंचायत प्रतिनिधी, 29,000 जलसहिया, 10,000 महिला स्वच्छाग्रही, 50,000 महिला राजमिस्त्री. आपण कल्पना करू शकता केवढी मोठी घटना आहे. झारखंडच्या महिलांनी दाखवून दिलं आहे की नारी शक्ती स्वच्छ भारत अभियानाची एक अशी शक्ती आहे जी सामान्य जीवनात स्वच्छता अभियानाला, स्वच्छतेच्या संस्काराला प्रभावीपणे जनमानसाचा स्वभाव म्हणून परावर्तित करेलच. बंधू भगिनींनो, 2 दिवसांपूर्वी मी बातमी पाहिली
की एलिफंटा बेटावर 3 गावात स्वातंत्र्याला 70 वर्ष झाल्यानंतर वीज पोहोचली. त्यानंतर तिथे लोकांमध्ये आनंद पसरला होता. आपण सगळे जाणताच की हे एलिफंटा बेट मुंबईपासून 10 किलोमीटर दूर आहे. हे पर्यटनाचं खूप मोठं आणि आकर्षक केंद्र आहे. एलिफंटा गुहा युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून जाहीर केलं आहे. दर दिवशी तिथे देश विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक येतात. एक महत्त्वाचं पर्यटन केंद्र आहे. मुंबईपासून इतक्या जवळ असूनही, पर्यटनाचं केंद्र असूनही स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षात तिथे वीज पोहोचली नव्हती, हे जाणून मला आश्चर्य वाटलं. 70 वर्ष एलिफंटामध्ये 3 गावात राजबंदर, मोरबंदर, शेतबंदर इथल्या लोकांच्या जीवनात जो अंधार पसरला होता, तो अंधार जाऊन आता त्यांचं जीवन उजळलं आहे. मी तिथल्या प्रशासन आणि जनतेला शुभेच्छा देतो. मला आनंद आहे की एलिफंटा गाव आणि गुहा आता उजळून निघाली आहेत. ही केवळ वीज नव्हे, तर विकासाच्या पर्वाची नवीन सुरुवात आहे. देशवासियांचं जीवन उजळून निघावं, त्यांच्या जीवनात आनंद यावा, यापेक्षा सुखद आणि आनंदाची बाब काय असू शकते. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आताच आपण महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला. मार्च महिना, सळसळत्या पिकांनी सजलेलं शेत, हवेत डोलणारं गव्हाचं सोनेरी पीक आणि आम्रमंजिरीची मनाला पुलकित करणारी शोभा, हे या महिन्याचं वैशिष्ट्य आहे. होळीच्या सणासाठीही आपल्याला हा महिना प्रिय आहे. 2 मार्चला पूर्ण देशभरात होळी उत्साहात साजरी केली जाईल. होळीला रंगांचं महत्त्व आहे, तितकंच होलिका दहनालाही महत्त्व आहे. कारण दुष्ट प्रवृत्तीचं दहन करण्याचा हा दिवस आहे. होळी सारे मतभेद विसरून एकत्र येऊन एकमेकांच्या आनंदात सहभागी होण्याचा हा शुभ दिवस आहे. प्रेम आणि एकता आणि बंधुत्वाचा संदेश हा सण देतो. आपणा सर्वांना होळी आणि रंगोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा, रंग भरून शुभेच्छा. हे पर्व आमच्या देशबांधवांच्या जीवनात रंगीबेरंगी आनंदाची मुक्त उधळण करणारे ठरो, ही शुभेच्छा. माझ्या प्रिय देशबांधवांनो, खूप खूप धन्यवाद. नमस्कार.